तुळजापूर ड्रग्समध्ये प्रकरणामध्ये सुरुवातीपासून राजकीय इंटरफेरन्स किंवा हस्तक्षेप होताना दिसतोय आणि आता त्याच लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा या उमेदवारीवरनं जगासमोर आलेला आहे. भारतीय जनता पार्टी नेहमी म्हणत असते की पार्टी विथ डिफरन्स, साधन सुचितेच्या गोष्टी करतात, सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करतात, आव्हान आणतात. परंतु ही पार्टी विथ डिफरन्सची काही लोकांनी त्या भारतीय जनता पार्टीला जी म्हणायची पार्टी विथ डिफरन्स, त्याला पार्टी विथ माफिया काही लोकांमुळे भारतीय जनता पार्टीची ओळख निर्माण व्हायला सुरू झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने विचार केला पाहिजे की आपण ज्या गोष्टी करतो, ज्या गोष्टी बोलतो, आपल्या कथनी आणि करणीमध्ये किती फरक आहे हे उमेदवारीवरनं त्यांनी जे उमेदवारी जाहीर केलेली आहे, ज्या ड्रग्ज प्रकरण असेल, क्रिकेटचा सट्टा असेल, मटका असेल, या वेगवेगळ्या प्रकारातल्या आरोपीला जर तुम्ही उमेदवारी देताय, मग हाच का तुमचा चेहरा? हा प्रश्न विरोधक म्हणून म्हणत नाही, सर्वसामान्य जनतेला भारतीय जनता पार्टीचा सुद्धा जो पारंपरिक मतदार आहे ह्यांना सुद्धा पडला असेल असं मला वाटतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जे स्वतःला विरोध मिरवून घेत होते की आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहेत, ही विरोध मिरवण्याची त्यांची आता तरी भारतीय जनता पार्टीला तो अधिकार राहिलेला नाही.